हॅलो नमस्कार, मी कांचन्स किचन A1 रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक। उकडीचे मोदक बनवण्यासाठी मी इथे एक नारळ घेतला होता, ज्याला मी खोवून घेतले आहे आणि त्याचा चव काढून घेतला आहे। नंतर इथे घेतले आहे मी 1 वाटी चिरलेला गूळ। इथे आपल्याला लागणार आहे हा मोल्ड, ज्या मोल्डने आपण मोदक बनवणार आहोत। नंतर इथे घेतली आहे मी 1 कप तांदूळ पिठी। नंतर इथे घेतला आहे मी व्हॅनिला इसेन्स। व्हॅनिला इसेन्सच्या ऐवजी तुम्ही जायफळ किंवा वेलदोडा पूड पण वापरू शकता। व्हॅनिला इसेन्सनी याची चव अजून छान लागते, म्हणून मी व्हॅनिला इसेन्स वापरणार आहे। नंतर इथे मी घेतलं आहे थोडेसे तेल, जे आपल्याला या मोल्डला थोडेसे ग्रीस करण्यासाठी लागणार आहे। आणि इथे घेतले आहे थोडेसे दूध। दुधामुळे मोदकांना छान पांढरा शुभ्र रंग येतो, म्हणून मी थोडेसे दूध वापरणार आहे। चला तर मग आपण उकडीचे मोदक बनवायला सुरुवात करूयात। सर्वप्रथम आपण उकडीच्या मोदकांना लागणारे सारण तयार करून घेऊयात। त्यासाठी मी इथे ही कढई घेतली आहे। कढई आपण मंद आचेवर तापत ठेवूयात। हा जो नारळाचा चव आहे तो आता आपण यात टाकून घेऊयात। 1 नारळ घेतला होता मी, ज्याला मी खोवून घेतले आहे। आता आपण यात ऍड करणार आहोत हा 1 वाटी गूळ। गूळ आणि नारळ छान आपण मिक्स करून घेऊयात। गॅसची फ्लेम मी मंद ठेवली आहे एकदम। इथे मी अर्धा टीस्पून तूप घेतले आहे, ते आपण कढईने सोडून घेऊया। त्याच्यात मिक्स करून घेऊयात पुन्हा एकदा सर्व। मंद आचेवरती आपल्याला हे छान सारण शिजवून घ्यायचे आहे। सारण शिजवायला ठेवून 10 मिनिटे झाली आहेत। तुम्ही इथे बघू शकता आपले सारण तयार झाले आहे। आता आपण या स्टेजला याच्यात ऍड करणार आहोत व्हॅनिला इसेन्स। व्हॅनिला इसेन्स मी याच्यात ऍड करते। 3 ते 4 थेंब साधारण, आणि मिक्स करून घेऊयात। आता आपण हे सर्व मिक्स करून घेते मी हे सर्व। गॅसची फ्लेम लो ठेवली आहे। व्हॅनिला इसेन्स यात टाकल्यामुळे मोदकांची चव फारच अप्रतिम लागते, म्हणून मी व्हॅनिला इसेन्स याच्यात ऍड करते। तुमच्याकडे जर व्हॅनिला इसेन्स नसेल तर तुम्ही त्याच्यात वेलदोडा पूड किंवा जायफळ सुद्धा किसून घालू शकता। आपले उकडीच्या मोदकांचे सारण इथे बनवून तयार झाले आहे। हे बघा किती सुरेख दिसत आहे आपले सारण। सारण गार होत आहे तोपर्यंत आपण उकडीचे मोदकांची उकड तयार करायला घेऊयात। उकड काढण्यासाठी मी इथे हे 1 पातेले घेतले आहे। आपण हे 1 कप तांदूळ पिठी घेतली आहे। या 1 कप तांदूळ पिठीला आपल्याला लागणार आहे साधारण 1 कप पाणी। तर सर्वप्रथम मी 1 कप पाणी या पातेल्यात ऍड करते। 1 कप पाणी टाकते मी ह्याच्यात। अजून 2 चमचे पाणी मी ह्याच्यात ऍड करणार आहे वरती। म्हणजे 1 कप तांदूळ पिठी घेतली तर आपल्याला 1 कप आणि त्यावर 2 चमचे पाणी असं लागणार आहे प्रमाण। आता मी ह्यात टाकते किंचित मीठ आणि थोडेसे तेल। 1 चमचा तेल, 1 टीस्पून तेल ऍड करते मी ह्याच्यात, आणि अजून 1 टीस्पून टाकते। आता आपण या स्टेजला याच्यात ऍड करणार आहोत दूध, थोडेसे दूध। दूध ह्यासाठी टाकायचे की ज्यामुळे आपल्या मोदकांना छान पांढरा शुभ्र रंग येतो, म्हणून मी ह्याच्यात थोडेसे दूध ऍड करणार आहे।
दूध ऍड करून घेऊयात आपण. साधारण 2 टेबलस्पून दूध मी याच्यात टाकत आहे. एक आणि हा दुसरा. या पाण्याला छान उकळी आली की आपण याच्यात तांदूळ पिठी ऍड करून घेणार आहोत. उकळी यायला सुरुवात झाली आहे. या स्टेजला आता आपण गॅस बंद करूयात आणि तांदूळ पिठी ह्याच्यात टाकून आपल्याला 10 मिनिटे झाकून ठेवायचे आहे. उकळी आली आहे. मी गॅस बंद करते आणि आता आपण याच्यात ऍड करणार आहोत ही 1 कप तांदूळ पिठी. तांदूळ पिठी ऍड करून घेऊयात आपण. 1 कप तांदूळ पिठी मी याच्यात टाकली आहे. आता मिक्स करून घेऊयात. ओबडधोबड मिक्स करायचे आहे आता. आणि आता झाकण ठेवून 10 मिनिटे ठेवायचे आहे. झाकण ठेवूयात. 10 मिनिटे झाकण ठेवून रेस्ट करायला ठेवूयात. मोदक बनवण्यासाठी मी या मोल्डचा यूज करणार आहे. हे मोदकाचे मोल्ड तुम्हाला कुठल्याही दुकानात सहज अवेलेबल असेल. तर मोदक बनवण्यापूर्वी आपल्याला या मोल्डला तेलाने थोडेसे ग्रीस करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपण जेव्हा त्याच्यात उकड टाकू तेव्हा ते कडेला चिकटू नये. यासाठी आपण याला तेलाने ग्रीस करून घेणार आहोत. मोल्ड ओपन करून आपण त्याला तेलाने ग्रीस करून घेऊया. हे बघा, हा मोल्ड आहे. आता आपण याला तेलाने छान ग्रीस करून घेऊयात. त्यासाठी मी हा यूज करत आहे तेल लावण्यासाठी ब्रश. तिन्ही साइड्सला व्यवस्थित ब्रश करून घ्यायचे, म्हणजे मोदक चिकटत नाही आतमध्ये मोल्डमध्ये. उकड सेट करायला ठेवून 10 मिनिटे झाली आहेत. या ताटात मी उकड काढून घेते आणि मग आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत. ती सुरुवातीला थोडीच काढते. मळायला घेण्यापूर्वी हाताला थोडेसे तेलाने ग्रीस करून घ्यायचे, म्हणजे काय होते की ती उकड जी आहे ती आपल्या हाताला चिकटत नाही. छान मळून घेऊयात आता आपण. गार झाली आहे ती. त्याचा आपल्याला मऊ असा छानसा गोळा करून घ्यायचा आहे, जसं कणकेचा डो असतो अगदी तसाच. तुम्ही इथे बघू शकता आपली उकड बनवून छान तयार झाली आहे. त्याला अजिबात क्रॅक्स नाही आहेत. हे बघा किती सुरेख झाला आहे आपला उकडीचा डो. आता आपण उकडीचे मोदक बनवायला सुरुवात करूया. आता या डोचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स लंबुळक्या शेपमध्ये तयार करून घ्यायचे आहेत. चला तर मग करून घेऊयात आपण. या अशा शेपमध्ये आपल्याला लंबुळक्या शेपमध्ये बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. आता मी बाकीचे पण सर्व या डोचे बॉल्स तयार करून घेते. बॉल्स तयार करून घेत आहे मी. असा गोल गोल फिरवायचा त्याला आणि असा लंबुळका शेप द्यायचा. हे बघा, आपले बॉल्स इथे तयार करून झाले आहेत. आता आपण हे बॉल्स या मोदकाच्या साच्यात भरणार आहोत. मी घेतलेल्या या प्रमाणात टोटल 13 ते 14 मोठे मोदक बनतात. चला तर मग आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया. या मोदकाच्या साच्याला मी तेलाने ग्रीस करून घेतले आहे. आता आपण हा जो बॉल आहे सिलेंड्रिकल शेप मधला तो याच्यात टाकायचा आहे. एक्स्ट्राचे जे पीठ आहे किंवा जी उकड आहे ती आपण आता काढून टाकणार आहोत. आणि तेल घ्यायचे थोडेसे बोटाला लावून आणि या बॉलला असं सेंटरमध्ये एंड पर्यंत जाऊन एक छानसं असं होल तयार करायचे आणि साइड्सला असे ढकलत ढकलत त्याचे होल मोठे बनवायचे आहे. हे बघा, हे असे पारी पातळ होण्यासाठी आपल्याला हे एंडला व्यवस्थित ढकलून एक्स्ट्राचं उकड बाहेर काढून घ्यायची आहे.
हे बघा, एक्स्ट्राची उकड बाहेर यायला सुरुवात झाली आहे. सगळ्या एंड्सला हे बघा, इथून असे व्यवस्थित आतमध्ये एंड्सला जायचे आणि साइड्सनी व्यवस्थित त्याला ढकलत ढकलत एक्स्ट्राची पारी आपण बाहेर काढणार आहोत किंवा उकड आपण बाहेर काढून घेणार आहोत. हे बघा, आता आपण ह्याच्यात सारण भरून घेणार आहोत. आपले सारण त्याच्यात भरून घेऊया. जेवढे लागेल किंवा जेवढे बसेल तेवढेच सारण आपण त्याच्यात मिक्स करणार आहोत. सारण भरून झाले आहे. आता आपण हा मोदक सील करून घेणार आहोत. त्यासाठी हे जे बाहेर आलेले उकड आहे ती आपण पहिल्यांदा क्लोज करून घेऊया त्याच्यात असे दाबून, आणि लागले तर मग वरनं आपण थोडीशी उकड लावणार आहोत. थोडीशी उकड आपण लावूया आणि सील करून टाकूया. आता आपण मोल्ड ओपन करून घेऊया. नाजूक हाताने आपण मोदक ओपन करणार आहोत. हे बघा, आहा, काय सुरेख झाला आहे आपला मोदक. त्याला असं बाहेरच्या दिशेने थोडेसे ढकलत बाहेर काढायचे. हे बघा, आपला मोदक किती अप्रतिम दिसत आहे. आपले सर्व मोदक इथे स्टीम करण्यासाठी रेडी झाले आहेत. तुम्ही इथे बघू शकता, फारच सुरेख दिसत आहे आपला मोदक. हा बघा, किती अप्रतिम झाला आहे आपला मोदक. आता मी यांना स्टीम करण्यासाठी ठेवत आहे. बघा, किती सुरेख दिसत आहे ना आपला मोदक. तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशाच छान छान रेसिपीज बघायला मिळतील. आता मी इथे एक इडलीचे पात्र घेतले आहे. त्याच्यात थोडे पाणी टाकले आहे खाली आणि गॅस ऑन करून घेतला आहे. इडलीच्या या पात्राला मी तेलाने ग्रीस करून घेतले आहे सर्व बाजूंनी. इडलीच्या साच्यामध्ये मी मोदक भरून घेतला आहे. आता आपल्याला हे मोदक स्टीम करून घ्यायचे आहेत. एक 5 ते 8 मिनिटांसाठी साधारणपणे झाकण ठेवून. तर मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे आणि आता झाकण बंद करून आपण 7 ते 8 मिनिटे स्टीम करून घेणार आहोत. आपले मोदक स्टीम करायला ठेवून बरोबर 8 मिनिटे झाली आहेत. मी तुम्हाला दाखवते. फारच सुरेख झाले आहेत आपले मोदक. हे बघा, किती सुरेख दिसत आहेत आपले मोदक. आता मी हे डिश मध्ये काढून घेते. आपले मोदक फार सुरेख झाले आहेत. हे बघा, तुम्हाला मी एक दाखवते हातात घेऊन. तो किती सुरेख झाला आहे. कुठेही फुटला नाही आहे. एकदम परफेक्ट झाला आहे. तुम्हाला जर माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.